एका अशा कोकणातल्या गावामध्ये जिथे पालखी नाचवणे किंवा पालखी नृत्य असणार आहे। तर हा गाव कुठला आहे ते तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये समजेलच, पण ह्या व्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे कारण कोकणातली जी पारंपरिक पालखी नाचवण्याची प्रथा आहे तर ती तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दिसणार आहे। तर ही जी व्हिडिओ आहे तर ती शिमग्यामध्येच सगळी शूट झालेली आहे, पण जरा माझी एक्झाम वगैरे चालू होत्या म्हणून जरा लेट येत आहे व्हिडिओ, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे म्हणून ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा। तर ते गाव जरा चिपळूणपासून पुढे आहे, तर आता आपण निघूया तिथे जाण्यासाठी। तर आता मी घरातून तर निघालोय, आपण जे पप्पांचे मित्र आहेत आणि त्यांची फॅमिली पण येणार आहे तर त्यांना पिक करायला चाललोय। तर त्यांच्याच मामाच्या गावाला हे पूर्ण पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे, तर चला आता आपण त्यांना पिक करू आणि आपली पुढची चिपळूणची जर्नी कंटिन्यू करूया। तर आता पप्पांचे जे मित्र आहेत तर ते आले आहेत, तर बघू शकता पुढे बसलेत आणि पाठी सगळी त्यांची फॅमिली बसलेत, तर मम्मी पण आहे बघा पाठी। तर आज आपण ज्या गावात जात आहोत त्या गावाचं नाव आहे मोरवणे। तर हे गाव रत्नागिरीला जाताना चिपळूण शहराच्या पलीकडे आहे। तर चला आता आपण आपला पुढचा प्रवास करूया। आता आपण पोहोचलेलो आहोत खेड भरणे येथील श्री काळकाई देवीच्या मंदिरात। तर आता इथून आपण दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू ठेवूया। आता आपण हायवेच्या रोड पासून थोडं आतमध्ये आलोय, म्हणजे जे गावातले रोड असतात तिथे, आणि इकडचा नजारा बघा, म्हणजे एकदम हिरवागार असा आपल्याला परिसर बघायला भेटतंय। नारळाची वगैरे बाग आहे इकडे बघू शकता तुम्ही। तर आता आम्ही गावात पोहोचलो इथे आणि बघा इकडे सगळी घरं आहेत आणि हा स्पॉट खूप भारी आहे कारण इकडे साईडलाच बघा नदी आहे, म्हणजे जो डॅम येतो तर तसं त्याचं पाणी इकडे येतं। तर खूप भारी वाटतं इकडे आल्यावर, एकदम कोकणाचा जो फील म्हणजे असतो खरं गाव वगैरे तर ते आहे इकडे। हे बघा इकडे नदी पूर्ण। तर आता आम्ही मोरवणे गावातील ओझरवाडीमध्ये आहोत। संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत पप्पांचे मित्र आहेत तर त्यांच्या मामाच्या घरात। इकडे बघू शकता त्यांची ही झाडांची बाग आहे। तर हे बघा इकडे झाडाला वांग आलंय, तर अजून आंब्यांचं पण झाड आहे बघा, तर कैऱ्या आल्यात आता त्या झाडाला। तर आता मी तुम्हाला दाखवायला जाणार आहे कोकणामधली संध्याकाळ। इकडे तुम्ही बघू शकता रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि पालखी रात्रभर याच करत असते म्हणून सगळ्या लोकांसाठी भोजन पण इकडेच केलं जातं। आता आम्ही आलोय मोरवणे गावातील वरच्या वाडीमध्ये, तर इकडून पालखी घेऊन आपण जाऊया ओझरवाडीमध्ये। तर ओझरवाडीमध्ये पालखी आणण्याच्या आधी बघा इकडे मस्त ढोल ताशा वाजवला जात आहे। पालखी आता ओझरवाडीमध्ये आलेली आहे, तर आता तुम्ही पालखी नृत्याचा आनंद घ्या।
तर इकडे बघा आरती ओवाळतात जे पालखीमधले देव आहेत त्यांची, आणि मग ते आरती ओवाळून झाल्यावर परत इकडे पालखी नाचवतात. तर आता थोड्या वेळाने जे माझ्या पप्पांचे मित्र आहेत तर त्यांच्या मामाच्या घरी ही पालखी घेतील आणि मग ती पालखी रात्रभर तिथेच राहील. पालखी घराच्या अंगणात आता आलेली आहे आणि इथे पण थोडा वेळ सगळे बघा पालखी नाचवत आहेत. तर इकडे नाचून झाल्यावर मग पालखी जी आहे तर ती घरामध्ये थांबेल रात्रभर. तर पालखी आता घरामध्ये आलेली आहे. तर आता इथे पालखी ठेवल्यावर जे नैवेद्य वगैरे असतं देवी देवतांचं तर ते ठेवतील पालखीमध्ये आणि आरती पण होईल. तर ती आरती मी तुम्हाला दाखवीलच. तर आरती आता चालू झालेली आहे. आणि जे नैवेद्य आहे तर ते पण बघा इकडे देवी देवतांना दाखवून झालंय. साखरवाडीवरून शेतीवाडीवरून बाळगोपाळावरून माहेर वस्तूवरून बाई हा बरं 12 महिन्याचा रखवालीचा नारळ 12 महिने रखवाली 12 महिन्याचा रखवाली तोच संभाळकर महाराजा राम महादेव बाहे केदार सुखा जुलैबाई हा तुमचा रखणीचा नारळ 12 महिन्याचा रखवालीचा नारळ रखण बाई बाई ओटी भरलेली आहे. हे पावन करून त्या घरादारात लेकराबाळांना 2 भावांच्या कुटुंबाला आपल्या ओटीमध्ये घ्या आणि विधी ओटी पावन करून घेऊ संभाळकर महाराजा राम महादेव. तर नमस्कार, आज आहे दुसरा दिवस आणि सकाळचे वाजलेले आहेत 6. तर अजून काळोख आहे बघू शकता तुम्ही आणि तिकडून बघा सूर्य उगवतोय. तर आज पालखी जी होती तर तिथेच घरीच रात्र पूर्ण राहिलेली. तर आता सकाळी ती परत नेतील पालखी. मग ती पालखी दुसरी गावात म्हणजे जाईल. तर आता मी ते आज घरात चाललो, इथे पालखी ठेवले, पूर्ण रात्र तिथे पालखी राहिले. तर आता बघूया आपण पुढे कसा हा कार्यक्रम होतो तो. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता इकडे सगळे पालखीच्या पाया पडतील आणि मग आता ही पालखी दुसऱ्या गावामध्ये नेण्यात येईल. तर घरामधून पालखी उचलले आणि आता मग ही पालखी नेतील दुसऱ्या गावामध्ये. आता आम्ही आलेलो आहोत मोरवणे गावाच्या डॅमवरती आणि इकडे आपल्याला सूर्यदेवाचे दर्शन झालेत आणि इकडचा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर असा आपल्याला दिसत आहे. हे आहे मोरवणे गावाच्या ग्रामदैवतेचं मंदिर. तर आता हा पालखी नृत्याचा ब्लॉग इथेच एंड होत आहे. पण तिथे ना म्हणजे पालखी आम्ही मंदिरात ठेवली आणि मग नंतर तिथे कोंबडे वगैरे पण कापले, म्हणजे जी राखण असते तर ती दिली आणि ते काय कारणांकरित आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकलो. पण नंतर मग ते जे राखण होती तर ते राखणाचं जेवण पण आम्ही घरी केलं आणि मग आम्ही आलो महाडला. तर ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा.
व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्येच आहे, तर तिथे पण नक्कीच फॉलो करा. बाय.